नमस्कार. उंच इमारती म्हणजे शहरांची एक ओळखच, पण त्या पर्यावरणावर मोठा भारही टाकतात, नाही का? हो, नक्कीच. आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण याच गगनचुंबी इमारतींना अधिक शाश्वत म्हणजे पर्यावरणाला पूरक कसं बनवता येईल यावर जरा बोलूया. आपल्याकडे हरित गगनचुंबी इमारती, शाश्वततेचा वेध या अभ्यासातून काही मुद्दे आहेत. तर या अवाढव्य रचना खऱ्या अर्थाने ग्रीन कशा होऊ शकतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. या इमारती प्रचंड ऊर्जा वापरतात, हे तर आपल्याला माहितीच आहेच. पण हरित डिझाईनमुळे खरंच हे चित्र बदलू शकतं का? हो, नक्कीच. आणि मला वाटतं ही गरज आता पूर्वीपेक्षा जास्त आहे. शहरं दाट होत आहेत, त्यामुळे उंच इमारती अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या असणं महत्वाचं आहे. म्हणजे हे फक्त फॅशन नाहीये. नाही, अजिबात नाही. हा केवळ दिखावा नाही, तर एक अत्यावश्यक बदल आहे. बरं, मग या हरित इमारतींचा नेमका उद्देश काय असतो? फक्त ऊर्जा वाचवणं एवढाच की अजून काही? नाही, उद्देश खूप व्यापक आहे. अर्थात ऊर्जा आणि पाणी वाचवणं हेच आहेच. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं, ते महत्वाचं आहेच. पण त्याचबरोबर संसाधनांचा म्हणजे बांधकाम साहित्याचा वगैरे विचारपूर्वक वापर करणं. अच्छा. इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घेणं. आणि हो, दीर्घकाळात इमारतीचा देखभाल खर्च कमी करणं, हे सगळेच पैलू महत्वाचे आहेत. म्हणजे हे फक्त पर्यावरणापुरतं नाहीये, तर माणसांचं आरोग्य आणि आर्थिक गणित सगळंच महत्वाचं आहे यात. अगदी. पण हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ठरलेल्या पद्धती किंवा मापदंड आहेत का? आपण लीड, ब्रीएम अशी काही नावं ऐकतो. अगदी बरोबर. लीड म्हणजे लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन आणि ब्रीएम बिल्डिंग रिसर्च एस्टॅब्लिशमेंट एन्व्हायरमेंटल असेसमेंट मेथड यांसारख्या जागतिक स्तरावर मान्यता पावलेल्या प्रमाणन प्रणाली आहेत. अच्छा. या काय करतात की इमारती किती पर्यावरणास अनुकूल आहेत याचं मूल्यांकन करतात. ऊर्जा, पाणी, वापरलेलं साहित्य, जागेचा वापर अशा अनेक निकषांवर. आणि तुम्ही वेल म्हणालात. हो, वेल बिल्डिंग स्टँडर्ड ही एक अजून महत्वाची प्रणाली आहे, जी विशेषतः इमारतीच्या आतल्या वातावरणाचा म्हणजे हवा, पाणी, प्रकाश यांचा माणसाच्या आरोग्यावर आणि कल्याणावर काय परिणाम होतो यावर लक्ष केंद्रित करते. इंटरेस्टिंग. मग या प्रमाणपत्रांसाठी इमारतीच्या डिझाईनमध्ये काय वेगळं करावं लागतं? अनेक गोष्टी आहेत. पहिली आणि महत्वाची म्हणजे एकात्मिक डिझाईन प्रक्रिया, IDP म्हणतात त्याला. IDP म्हणजे इंटिग्रेटेड डिझाईन प्रोसेस. याचा अर्थ प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीपासूनच आर्किटेक्ट, इंजिनियर, ऊर्जा सल्लागार, लँडस्केप डिझायनर हे सगळे एकत्र येऊन काम करतात. अच्छा, सुरुवातीपासूनच. हो, त्यामुळे काय होतं की सुरुवातीलाच अडचणी टाळता येतात, नवनवीन कल्पना सुचतात आणि खर्चही नियंत्रणात राहतो थोडा. आणि इमारतीच्या प्रत्यक्ष रचनेत काय बदल दिसतात, म्हणजे बाहेरून वगैरे? इमारतीचं बाह्य आवरण म्हणजे बाहेरची भिंत आणि काचा हे खूप महत्वाचं. जणू काही इमारतीची त्वचाच. यात मग उच्च कार्यक्षमतेच्या काचा वापरल्या जातात. हाय परफॉर्मन्स ग्लेझिंग म्हणतात त्याला, ज्या उष्णता आणि प्रकाश कंट्रोल करतात. अच्छा. आणि इमारत हवाबंद असण्यावर भर दिला जातो. एअरटाईट पाहिजे ती, म्हणजे एसीवरचा लोड कमी होतो. ओके. आणि ऊर्जेच्या बचतीसाठी अजून काय? लिफ्ट्स वगैरे? हो, लिफ्टमध्ये रिजनरेटिव्ह ड्राईव्ह वापरतात. म्हणजे लिफ्ट खाली येताना किंवा ब्रेक लावताना जी ऊर्जा तयार होते ना, हो, ती वाया न घालवता पुन्हा वापरली जाते. अरे वा, हे तर खूपच स्मार्ट आहे. आणि पाण्याचं काय? पाणी वाचवण्यासाठी? पाणी वाचवण्यासाठी पावसाचं पाणी जमा करणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग. हो. त्याचा पुनर्वापर करणं किंवा कमी दाबाचे नळ वापरणं, लो फ्लो फिक्स्चर्स हे उपाय आहेत. आणि शहरांमध्ये पाण्याची टंचाई बघता हे महत्वाचं ठरते आता. खरंय. आणि बांधकाम साहित्य, त्यात काय वेगळेपण असतं? आपण घरात कधी रंग लावल्यावर किंवा नवीन फर्निचर आणल्यावर एक वास येतो बघा. बरोबर पकडलत. तो वास अनेकदा VOC मुळे येतो, व्हॉलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अच्छा, VOC. तर हरित इमारतींमध्ये कमी VOC असलेले रंग, चिकटवणारे पदार्थ, फर्निचर वापरायचा प्रयत्न असतो. त्याने काय होतं? त्याने इमारतीच्या आतली हवा शुद्ध राहते, जी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. आपण विसरतो की अनेकदा आतली हवा बाहेरच्या हवेपेक्षा जास्त प्रदूषित असू शकते. बापरे, खरंय हे. आणि दुसरं म्हणजे स्टील किंवा कॉन्क्रीट सारख्या साहित्यात शक्य तितकं पुनर्वापर केलेला माल वापरायचा प्रयत्न असतो, रिसायकल्ड कंटेंट. बरं. जगात अशी काही प्रत्यक्ष उदाहरणं आहेत का जिथे हे सगळं यशस्वीपणे केलंय? हो, बरीच आहेत. सिडनीमधलं वन सेंट्रल पार्क म्हणून आहे.
त्याच्या उभ्या बागा म्हणजे व्हर्टिकल गार्डनसाठी ते खूप प्रसिद्ध आहे. हो, फोटो बघितलेत त्याचे. त्याने इमारत थंड राहते आणि जैवविविधता पण वाढते. किंवा बहरीनमधलं वर्ल्ड ट्रेड सेंटर, त्याच्या डिझाईनमध्येच 3 मोठ्या पवनचक्क्या बसवल्यात. काय सांगताय? पवनचक्की इमारतीत? हो, त्या इमारतीसाठी वीज निर्माण करतात. किंवा एम्स्टरडॅममध्ये द एज नावाची इमारत आहे, ती जगातल्या सर्वात स्मार्ट आणि शाश्वत ऑफिस इमारतींपैकी एक मानली जाते. हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय. फायदे स्पष्ट आहेत. कमी बिलं, लोकांचं आरोग्य सुधारणं, पर्यावरणावर कमी ताण. पण यात काही आव्हानं नसतील असं नाही, हो ना? हे सगळं करणं तितकं सोपं आहे का? आव्हानं आहेत, नक्कीच. सगळ्यात मोठं म्हणजे सुरुवातीचा खर्च. हरित तंत्रज्ञान आणि साहित्य अनेकदा महाग असू शकतं पारंपरिक साहित्यापेक्षा. हो, हे ऐकलंय. अर्थात हा खर्च नंतर ऊर्जेच्या बचतीतून आणि कमी देखभालीतून भरून निघतो असं म्हणतात, पण अनेक डेव्हलपर्स सुरुवातीच्या गुंतवणुकीमुळे कचरतात. आणि दुसरा म्हणजे याचं डिझाईन आणि बांधकाम थोडं गुंतागुंतीचं असू शकतं. त्यासाठी विशेष कौशल्य लागतात. आणि असंही ऐकलंय की कधी-कधी कागदावर जे दिसतं, म्हणजे जेवढी बचत अपेक्षित असते तेवढी प्रत्यक्षात होत नाही. हो, त्याला परफॉर्मन्स गॅप म्हणतात. म्हणजे डिझाईनमध्ये वाटतं की 50% ऊर्जा वाचेल, पण प्रत्यक्षात ती 30-40च वाचते. असं का होतं? अनेक कारणं असू शकतात. सिस्टम्स नीट चालवल्या नाहीत, इमारतीचा वापर वेगळ्या पद्धतीने झाला, लोकांच्या सवयी. म्हणून मग कमिशनिंग खूप महत्वाचं ठरतं. कमिशनिंग म्हणजे इमारत वापरायला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या सिस्टम्स व्यवस्थित काम करतायत की नाही हे बारकाईने तपासून घेणं आणि नंतर सतत त्यावर लक्ष ठेवणं, मॉनिटरिंग करणं. अच्छा, म्हणजे नुसतं बांधून झालं नाही, ते कसं वापरलं जातंय हे पण महत्वाचं आहे. भविष्यात या क्षेत्रात अजून काय काय अपेक्षित आहे? भविष्य तर अजून रोमांचक आहे. आता नेट झिरो इमारतींचं ध्येय आहे. म्हणजे इमारत जेवढी ऊर्जा वापरेल तेवढीच ती स्वतः तयार करेल. सोलार पॅनल्स वगैरे वापरून. नेट झिरो. अरे वाह. आणि दुसरा एक मोठा ट्रेंड आहे बायोफिलिक डिझाईन. बायोफिलिक म्हणजे निसर्गाला इमारतीच्या रचनेत अधिकाधिक आणणं. हिरव्या भिंती, आतमध्ये झाडं, नैसर्गिक प्रकाश, हवा खेळती ठेवणं. यातून माणसाचं निसर्गाशी असलेलं कनेक्शन जपण्याचा प्रयत्न. म्हणजे आता निसर्गाला इमारतीत आणायचं. हो. आणि हे फक्त एका इमारतीपुरतं नाही, तर भविष्यातली पूर्ण शहरं, सस्टेनेबल सिटीज कशा असतील याचीही झलक आहे. म्हणजे एकंदरीत आता या उंच इमारती केवळ अभियांत्रिकीचा नमुना नाहीत, तर त्या पर्यावरण आणि मानवी कल्याणाचा विचार करणाऱ्या अधिक संवेदनशील रचना बनू पाहत आहेत. तंत्रज्ञान आणि निसर्गाचा मेळ घालण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी. हा एक प्रवास आहे आणि आपण अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहोत असं म्हणता येईल, पण दिशा नक्कीच योग्य आहे. या सगळ्या चर्चेत आपण आधुनिक तंत्रज्ञान, नवीन साहित्य आणि जागतिक प्रमाण प्रणालींवर भर दिला. पण एक विचार मनात येतो. भविष्यात खऱ्या अर्थाने शाश्वत आणि मानवाला अधिक जवळच्या वाटणाऱ्या उंच इमारती घडवण्यासाठी आपल्या पारंपरिक किंवा स्थानिक बांधकाम पद्धती, स्थानिक ज्ञान यांचा काही उपयोग होऊ शकेल का, याचाही विचार करायला हरकत नाही. खरंय, नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.